तर सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सलमानला घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे। बॉम्बने सलमानची कार उडवून देण्याची देखील अज्ञाताने धमकी दिली। मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरळी पोलीस कंट्रोल रूम मध्ये फोन करून ही धमकी देण्यात आली आहे। काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता। त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे। पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत। पुढची बातमी येते नागपूरमधनं। नागपूरमध्ये एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे। चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती मिळते। डॉक्टर अर्चना राहुल असं त्या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर अनिल राहुले असं आरोपीचं नाव आहे। डॉक्टर अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या, तर पती अनिल राहुले हा छत्तीसगडच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे। पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तो पुलिस स्टेशन को कॉल आया था वो नेबरहुड से, तो हम लोग वहाँ रेस्पॉन्ड किए। वहाँ पे उनका शॉक हस्बैंड हमको दिखे थे। थ्रू इंटरोगेशन विद इन 6-7 आवर्स आफ्टर रिपोर्टिंग आरोपी हस्बैंड ही है ऐसा निष्पन्न झाला। थ्रू टेक्निकल एविडेंस एंड ऑल्सो उसका खुद का बयान हुआ था। एंड उसमें एक और उसका सह आरोपी मिला, वो हस्बैंड का सखा भाव एल्डर ब्रदर, दोनों ने मिलके ये हत्याकांड किया ऐसा हमारे सामने आया। सहकार लुटून खाल्ला आणि आता करमाळ्यात सहकार वाचवण्याचं तत्वज्ञान सांगतात असं सातपुते म्हणाले। आपण भाजपचे रगेल कार्यकर्ते, कुणाच्या बापाला नाही घाबरत असंही राम सातपुते म्हणाले। म्हाडा लोकसभा मतदारसंघासह मोहिते पाटलांवर तोफ डागताना मुख्यमंत्री फडणवीस आपला फोन एका रिंगमध्ये उचलतात असं सातपुते म्हणाले। एक हल्या मागा राहिला होता, पाऊस पडला आणि चिखलाने भरलेला हल्या त्या ठिकाणी पावसात हल्या धुवून निघाला अशी अवस्था म्हाडा लोकसभेची झालेली आहे। पावसात हल्या धुवून निघाल्यामुळं काही लोकांना वाटतं मी काय कर्तृत्व केलंय, काही नाही, पावसात हल्या धुवून निघालेला आहे। आणि आम्ही रगेल कार्यकर्ते कोणाच्या बापाला घाबरत नाही, तालुक्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे मला परवा दिवशी यशवंतनगर कारखान्याचं सांगितलं शेतकऱ्यांनी, आम्ही त्या ठिकाणी 2-2 लाख रुपयाचे शेअर भरले म्हणे, आणि हे आमचे शेअर सुद्धा आता देत नाहीत परत, कारण एका शेतकऱ्यांनी 2-2 लाख रुपये भरून हा कारखाने उभा केले। या ठिकाणी ही कारखान्यांना या तालुक्यातल्या जनतेने शेअर्स भरले, सभासद झाले, परंतु यांनी लुटून खायचं काम केलं। या सगळ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि त्यासाठी या तालुक्यात राम सातपुते पाय रोवून उभा आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडबाबत मोठा दावा केलाय। कराडचं एन्काउंटर करण्याची मला ऑफर होती असा दावा कासले यांनी केलाय। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची सुद्धा ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले म्हणाले। या संदर्भातला त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। मागील काही दिवसांपूर्वी रणजित कासलेंना निलंबित करण्यात आले आणि असं असलं तरी त्यांनी सोशल मीडियावरून अनेक दावे केलेत, त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला, मला एवढं पाप होणार नाही। आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत।